तुम्हाला माहित आहे का, पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती ही विष्णू अवतारातील इतर मूर्तींसारखी हातात शस्त्र घेतलेली नसून इतकी ध्यानस्थ आणि शांत का आहे ते? मित्रांनो, भक्त पुंडलिकासाठी विठ्ठल 28 युग हा विटेवर उभा आहे, ही गोष्ट तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण या पलीकडे जाऊन जर आपण आपल्या भावचक्षुंनी पाहिलं तर या मूर्तीत, या रूपात एक आध्यात्मिक असं रहस्य दडलंय. आपण पाहतो की विष्णू अवतारापैकी तिरुपती बालाजी अर्थात व्यंकटेशा यांच्या हातात सुदर्शन चक्र आहे, तर अयोध्येच्या रामलल्ला यांच्या हातात धनुष्य बाण आहे. ही शौर्याची प्रतीक असलेली वीरमूर्ती आहे. पण विठ्ठलाच्या हातात मात्र कोणतंही शस्त्र नाही. दोन्ही हात कमरेवर आहेत. हातापायांची हीच स्थिरता म्हणजेच इंद्रियांवर असलेला ताबा. म्हणूनच विठ्ठलाची मूर्ती ही योग मूर्ती आहे, ज्याला आपले ज्ञानोबा माऊली योगीराज असं म्हणतात. ऐसा हा योगी राजू तो विठ्ठल मज उजू. याचा अर्थ असा की विठू माऊली ही योगीराज आहे, म्हणूनच ती मला अतिशय प्रिय आहे. पण तुम्हाला माहित आहे का, विठ्ठलाची हीच मूर्ती शैव पंथ आणि वैष्णव पंथ याचं एकाच वेळी प्रतिनिधित्व करते. तर हेच आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. तुर्तास रामकृष्ण हरी.